फळ्यावरील बुद्धिमत्तेचा प्रश्न कोण सोडवतो? आता ह्या दोन संख्येच्या पेक्षा तिसरी संख्या थोडी मोठी दिसते, म्हणजेच ह्या दोघांचा असं काहीतरी करावं लागेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, काहीतरी असेल बघा संबंध, आणि तिसरी संख्या मिळवायची आहे. मग आता कसं करते बघूया, हे काय सानिका? हो का, 3 चा वर्ग अधिक 4 चा घन आपण करून बघू किती येते ते. खूप छान. सानिकाने काय केलं बघा, 3 चा वर्ग अधिक 4 चा घन बरोबर 73 ही संख्या आली. 6 चा वर्ग अधिक 5 चा घन बरोबर 161 ही संख्या आली. मग त्याचप्रमाणे म्हणजे 7 चा घन किती, 7 चा वर्ग किती, 7 7 49, आणि 1 चा घन 1 म्हणजे 49 आणि 1 50 हे आलं. बरोबर आहे का नाही? 3 चा वर्ग 3 त्रिक 9 आणि 4 चा घन किती आहे, 64. म्हणजे यांच्या दोघांची बेरीज जर केली तर काय होतं, 73 येतं. बघा इथे केलं, 3 चा वर्ग अधिक या 3 चा वर्ग केलाय, या 3 चा वर्ग अधिक 4 चा घन म्हणजे 3 चा वर्ग 9, 4 चा घन 64, यांच्या दोघांची बेरीज आली 73. त्यानंतरच बघा 6 चा वर्ग आणि 5 चा घन, तर ह्या 6 चा वर्ग आला 36, 6 6 36, 5 चा घन 125, यांच्या दोघांची बेरीज केली तर आली 161. ह्या दोघांना जर नियम लागू होत असेल तर तिसऱ्या ही संख्येला लागू होणारच असतं. मग आता आपण तिसरं काय केलं तिनं बघा, 7 चा वर्ग 7 7 49 आणि 1 चा घन 1 म्हणजे 49 आणि 1 किती आली संख्या 50. अशा